तालुक्यातील तासवडेच्या औद्योगिक वसाहतीत साईराम केमिकल कंपनीमध्ये काल सोमवारी दिवसभरात तब्बल 10 स्फोट झाले। सकाळी 8:30 वाजता झालेल्या पहिल्या भीषण स्फोटानंतर लागलेली आग 3 तासांनंतर आटोक्यात आली। मात्र त्यानंतर वारंवार स्फोट होत राहिल्यानं परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलंय। त्यातच एकापाठोपाठ एक होत असलेल्या स्फोटांमुळे आणि केमिकलयुक्त काळ्या धुराच्या लोटांमुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय। या धुराचे साईड इफेक्ट परिसरातील 4 ते 5 किलोमीटरमधील ग्रामस्थांना जाणवत असून दुर्गंधीयुक्त वासामुळे ग्रामस्थांना श्वास घेणं देखील जिकिरीचं बनलंय। त्यातच अंगाची खाज होऊ लागल्यानं ग्रामस्थ भयभीत झाले असून काही ग्रामस्थांना मळमळ देखील होतीये। या केमिकल कंपनीतील फ्रेशर रिॲक्शन रिॲक्टर फुटत असून या स्फोटाने 10 किलोमीटर अंतरावरील परिसर हादरला जातोय। त्यामुळे तळबीड पोलिसांनी तासवडेत बंदोबस्त ठेवला असून लोकांना घटनास्थळी जाण्यास सक्त मनाई केली जातीये। काल तासवडे एमआयडीसीमध्ये साईराम केमिकल कंपनीमध्ये एक मोठा स्फोट झाला। सकाळी 8:30च्या दरम्यान केमिकलनं आग घेऊन प्रचंड असा मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की आमच्या वाघाव परिसरापर्यंत त्याचा आवाज झाला आणि भूकंपाचा धक्का जास्त जाणवावा तसा एवढा मोठा धक्का जाणवला। प्रचंड लोकांच्या मध्ये दहशत निर्माण झाली आणि त्या परिसरामध्ये सुद्धा विषारी धूर किंवा विषारी वायू पसरायला लागलेला आहे आणि अग्निशामक दल असेल किंवा प्रशासन असेल खूप उशिरा दखल घेतली गेली आणि ती आग विझवण्यास सुद्धा खूप कमी प्रयत्न झाला आणि त्याचा परिणाम म्हणून रात्री 9:30च्या दरम्यान पुन्हा एक मोठा स्फोट झाला। म्हणजे प्रशासन अजिबात गांभीर्याने ही गोष्ट घेत नाही आणि आता तर त्या दुसऱ्या स्फोटानंतर त्या परिसरामध्ये विषारी धूर पसरायला लागलाय। लोकांच्या डोळ्यामध्ये जळजळ व्हायला लागली, त्वचेवरती त्याचा परिणाम व्हायला लागलाय। प्रशासनानं लवकरात लवकर याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा नागरिकांच्या आरोग्याला खूप मोठा धोका याच्यापासून पोहोचू शकतो।